पंढरीचे वाटे अनंत घडती याग, वैकुंठीचा मार्ग तिने संगे. जपतप अनुष्ठान क्रिया नेम धर्म, हे जाणता ती वर्म संतजन. भक्तिमार्ग फुकटानंदाची पभे, लागलीशी सवे पुंडलिका. दिंडी टाळ घोड गरुड टकियाचे भार, वैष्णवांचे गजर झे नगरी. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 14 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 135 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अनन्यचेता सततं यो मां स्मरति नित्यशः, तस्यहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. अर्थात अर्जुना, जन्म वासना शिल्लक आहे म्हणून जीवाला जन्माला यावं लागतं. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासना शिल्लक नसते तर जन्माला येण्याचा प्रश्न नसतो महाराज. म्हणून जोपर्यंत कर्मफळ रूपानं वासना आमच्या शिल्लक आहेत आणि ते कर्मफळ जीवाच्या सोबत आहे, तोपर्यंत ते भोगण्याकरता जीवाला जन्माला यावंच लागतं. संत येतात, बुडते हे जननंद एकवे डोळा म्हणून कळवळा येतसे. अधोगती झाली समाजामध्ये, तर ती झालेली अधोगती, जीवाचं झालेलं अधःपतन संतांना पाहवलं जात नाही. म्हणून ते स्वतःहून येतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आणि इथे येऊन काय करतात तर झाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग, उच्छिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू. हे कार्य करण्याकरता संत येतात. भगवंताला मात्र आराधना करावी लागते, आणावं लागतं, आळवावं लागतं. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण स्तुती करावी लागते महाराज. आणि भगवंत एकदा आलं की आपल्या कार्याला सुरुवात करतो. परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां. संत आणि भगवंत यांच्या कार्यामध्ये कार्य एक असलं तरी कार्य करण्याची हातोटी वेगळी आहे, यांची रस्ते वेगळे आहे. संत जे खळांची व्यंकटी सांडो, खड मरो असं संतांनी कधी म्हटलं नाही महाराज. त्यातला दुष्टपणा आहे, खडपणा जो आहे तो नाहीसा व्हावा. एकदा तो नाहीसा झाला की तो जीवसुद्धा हरिभक्त पारायणच. विंचू वाईट नाहीच आहे, विंचवाची नांगी वाईट आहे महाराज. तितकी ठेचली की विंचूसुद्धा हरिभक्त पारायण होऊन जातो. भगवंताचं तसं नाही. विनाशायश्च दुष्कृताम, नायनाटच करतो महाराज. हाती घेऊनी चक्रगदा हाची धंदा करीतो, भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारी. डायरेक्ट 6 असतं महाराज भगवंताच्या कार्यामध्ये. नायनाटच करून सोडतो. जीवाचं पुण्य फळाला आलं तर त्याचा प्रपंचसुद्धा फलद्रूप होऊन जातो महाराज. प्रपंचात राहून तो सुखावतो आणि प्रपंचात राहून परमार्थ साधतो. अर्थात ते साधण्याकरता सद्गुरूची कृपा, आईवडिलांची कृपा, थोरा मोठ्यांचा आशीर्वाद हा पाठीशी असावा लागतो. ज्या समाजात आम्ही जन्मलो आहे त्या समाजाच्या ऋणातून उतराई व्हावी लागते महाराज. सर्व कर्तव्यातून उतराई होत असताना आईवडिलांची सेवा, जिनं सर्वस्व दिलेलं आहे, त्या पत्नीची साथ, ज्यांना जन्माला घातलं आहे
त्या अपत्यांचं संगोपन आणि ज्या समाजामध्ये जन्म घेतला, ज्या देशामध्ये जन्म घेतलेला आहे, त्याचं ऋण, या ऋणातून योग्य मार्गानं उतराई होत गेलं की परमार्थाचा रस्ता आपोआप सापडतो महाराज जीवाला. सद्गुरू त्या ठिकाणी स्वतः येऊन त्या जीवावर कृपा करत असतात आणि त्या माध्यमातून जीव प्रगत होत जातो. भगवंत म्हणतात त्याला मी तशी अनुकूल परिस्थिती स्वतःहून प्राप्त करून देत असतो. अपमानित झालेला ध्रुव बाळ सावत्राईकडून, सावत्राईने सांगितलं की त्या योग्यतेचा हो आणि मग मांडीवर बसायला ये. त्या योग्यतेचं होण्याकरता आई ग काय करू? आईनं सांगितलं बाळा त्याकरता देवाची प्राप्ती करून घ्यावं लागते. म्हणलं ती कुठं होते? तर म्हणले तो रानात असतो भगवंत. निघाला ध्रुव बाळ एकटा, 5 वर्षाचं वय महाराज. नमो नमो करता करता देवांना सुद्धा संकट पडलं. भगवंताला नारद मुनींना पाठवावं लागलं. स्वतः नारद मुनी रस्त्यामध्ये आले आणि विचारले बाळा कुठं निघाला आज? म्हणले भगवंत प्राप्ती करता. अरे म्हटले ते अवघड आहे. म्हणला किती अवघड असलं तरी मी ते प्राप्त करणार, निर्धार केला महाराज. ज्यावेळेस जीवाचा निर्धार होतो त्यावेळेस भगवंताला सुद्धा कृपा करावी लागते. शेवटी त्याचा निर्धार पाहून नारद मुनींनी त्याला गुरुमंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि त्या मंत्राच्या जोरावर ध्रुव बाळांनी भगवंताची प्राप्ती करून घेतली महाराज. जीवाचा उद्धार व्हायची वेळ आली आणि तो निर्धार जर जीवाकडून पक्का झाला तर भगवंत सुद्धा अनुकूल परिस्थिती त्याच्याकरता प्राप्त करून देत असतात. भगवंत म्हणतात मी स्वतःच ती परिस्थिती त्याला प्राप्त करून देतो, परंतु त्यासाठी जन्मोजन्मीचं पुण्य शिल्लक असावं लागतं महाराज. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तो काय एका जन्मामध्ये प्रसन्न होत नाही महाराज. भगवंताची कृपा तेव्हाच होत असते ज्या वेळेस तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला. पूर्वजन्माची पुण्यही असेल, जन्मोजन्मेचं पुण्य संचित झालेलं असेल तर भगवंत कृपा, सद्गुरूंची कृपा ही आपोआप प्राप्त होत असते महाराज. आणि एकदा भगवंताचा भक्त झाला, भक्त हा भगवंताचा होऊन राहिला की त्याच्या सर्व समस्यांचं निराकरण भगवंत म्हणतात मी करतो. योगक्षेमं वाहम्यम, मागे पुढे उभारा हे सांभाळित आलिया आघात निवाराया. काहीच साकडे पडू नये, ती कशाचीच त्याला चिंता ठेवत नाही. भगवंत म्हणतात मी. खरंच असं होत असेल? होतं महाराज. भक्तांच्याही जीवनात हा उपक्रम येऊन गेलेले दाखले पुराणामध्ये पुष्कळ आहेत. त्यांचा सर्व सुखदुःखाचा या ज्या उपाधीपासून उत्पन्न होणारं जे दुःख आहे ते स्वार्थ गेलेलं असल्यामुळं आपोआप नाहीसं होऊन गेलं असतं. सदा सर्व काळ करू हरिकथा, ती समाधान चित्ता सर्व काळ. भगवंताशिवाय त्यांचा दुसरा विषयच राहत नाही. आणि ज्यांचा विषय भगवंत होऊन जातो, ज्यांची वासना म्हणजे भगवंत प्राप्तीची प्रकट इच्छा होऊन जाते, भगवंत म्हणतात त्याला मी सांभाळतो, त्याचा अंगीकार करतो. अजात पक्षीची जिये, अजात पक्षीची जिये, पक्षीनी जिये. ती जी पिल्लं असतात त्या पिल्लांचं संगोपन पक्षी ज्या नात्यानं करते, ज्या आत्मीयतेनं करते, ज्या ओढीनं करते, तितकी ओढ अर्जुना मला भक्ताविषयी असते भगवंत म्हणतात. पण त्याची भक्ती कशी पाहिजे तर ती अनन्य पाहिजे. त्यात किंतु परंतु असू नये, स्वार्थ असू नये. नाहीतर मंदिरामध्ये लाईन जी लागते ती सगळी मागणारी लिस्ट घेऊनच आलेल्यांची असते महाराज. निस्वार्थपणे आलेला भक्त त्या लाईनमध्ये नसतोच. आणि म्हणूनच भगवंत सुद्धा डोळे बंद करून उभा असतो महाराज.
कारण त्याला माहिती आहे हे सगळे स्वार्थी आहे. निस्वार्थपणे आलेल्या भक्ताला मंदिरात येण्याची वाटच बघ, त्याला धीरच धरवत नाही. त्वरा झाली गरुडा टाकेले मागे, द्रौपदीच्या लागे नारायणे. त्याला घाईच इतकी होते महाराज, स्तंभ फोडून बाहेर येतो तो भक्ताच्या रक्षणाकरता. फक्त ती भक्ती अनन्य व्हायला पाहिजे, त्याची हाक आर्त असायला पाहिजे. तुका म्हणे हा तो जाणतो कडवडा, म्हणून अजामेळा उद्धरले. आयुष्यभर चुकीच्या मार्गाने गेलेला अजामेळा अंतःकरणातून फक्त नारायण शेवटच्या घटकेला म्हणला, ठीक आहे नाव असेल मुलाचं, परंतु कडवडा आणून नाम मुखात आलं. भगवंताला यावं लागलं मदतीला, मोक्ष प्रदान करावा लागला महाराज. अनन्य भाव उत्पन्न व्हायला पाहिजे भक्तीमध्ये. असा अनन्य भाव उत्पन्न झाला की तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिना. भगवंत म्हणतात की अनन्य चेता सततम यो माम स्मरती नित्यशः तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिना. मी वाटच पाहत बसलेला असतो अशा भक्तांची, त्याला अंतकाळी मी हात देतो आणि वाट दावी करी धरोनिया. माझ्या धामाच्या प्रती मी त्याला सुखरूपपणे अर्जुना घेऊन जात असतो, त्याला मोक्ष प्रदान करतो. अंतकाळीचे वेदना त्याच्या वाट्याला मी येऊच देत नाही, कारण परमानंदामध्ये, माझ्या नित्य नामस्मरणामध्ये, माझ्या रूपाच्या स्मरणामध्ये, माझ्या कार्य करण्यामध्ये तो सतत व्यस्त असतो. तो इतका एकरूप होऊन जातो की तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. त्याच्यात आणि माझ्यात भेदच राहत नाही. जैसा दीपे दीपू लाविजे, ते तर आधील कोण हे नोळखिजे, तैसा सर्वस्व जो मजे भजे, तो मीच होनी ठाके. त्याच्या आणि माझ्यामध्ये तीळ मात्र फरक नसतो, यात तू संशयच घेऊ नको, भगवंत अर्जुनाला सांगतात. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 135 क्रमांक 24 म्हणतात, वरचील देहाची गवसनी फेडुनी, आहाच अहंकाराचे रज झाडुने, शुद्ध वासना निवडुने, आपण पा मेळवी. काय करतो भगवंत म्हणतात, मी अशा भक्ताला जो अनन्य भक्त झालेला आहे, माझ्या भक्तीमध्ये रत झालेला आहे, एकरूप होऊन गेलेला आहे, ज्याचं द्वैत संपून गेलेलं आहे, सर्व प्राणी मात्रामध्ये कणाकणामध्ये ज्याला फक्त माझीच अनुभूती येते आहे, अशा भक्ताला मी काय करतो अर्जुना, वरचील देहाची गवसणी फेडुनी. आत्म्यावरील देहरूपी गवसणी जी असते ती मी काढून टाकतो, त्या देहातून मी त्याला अलगद बाहेर काढतो. त्यामुळे होतं काय की त्याच्या ठिकाणी असणारी मिथ्या अहंकाराची जी धूळ आहे ती झडून जाते आणि केवळ भगवंत प्राप्तीची शुद्ध वासना वेगळी काढून घेऊन मी माझ्या भक्ताला आपल्यापाशी, माझ्या ऐक्यात, माझ्यातच मी त्याला समाविष्ट करून घेत असतो. त्याच्यात आणि माझ्यात फरकच राहत नाही. तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतो. पण कसं पाहिजे, त्याची अवस्था कशी पाहिजे ते सुद्धा भगवंत सांगायला विसरलेलं नाही. यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिता, मग ज्ञानाग्नी दग्ध कर्मानं तमाहु पंडितं बुधा. जया पुरुषाच्या ठिकाणी कामाचा तरी खेदू नाही, कुठल्याच वासना त्या ठिकाणी शिल्लक नसतो. तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतो, तो परब्रह्मच होऊन जातो. जीव अवस्थेमध्ये तो राहतच नाही, ती अवस्था मी त्याच्या ठिकाणी ठेवतच नाही, ती विचारसरणी सुद्धा त्याच्या ठिकाणी येत नाही. अहम ब्रह्मास्मी या मुक्तानंदामध्ये, मीच ब्रह्म आहे या मुक्तानंदामध्ये तो जिवंतपणेच मोक्ष उपभोगत असतो. वरीचील देहाची गवसणी फेडूने, आहाच अहंकाराचे रज झाडूने, शुद्ध वासना निवडूने, आपण पा मेळवी. आज याच ठिकाणी थांबूया.
रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.